जेजूर येथील खंडोबा मंदिर पुण्यापासून 48 किलोमीटर अंतरावरती आहे. पुण्यामधली ही धार्मिक नगरी खंडोबाच्या मंदिरासाठी देशभर प्रसिद्ध आहे. हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. जेजुरीला खंडोबाचे जेजुरी असे म्हणतात. हे मंदिर पाहून, इथलं निसर्ग सौंदर्य पाहून लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण होते. जेजुरी येथील खंडोबा मंदिर एका छोट्या डोंगरावरती वसलेले आहे. यावरून संपूर्ण जेजुरीचे दृश्य दिसते. जेजुरी मुख्यतः दिव्याच्या हारासाठी प्रसिद्ध आहे. खंडोबाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 200 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढताना मंदिराच्या प्रांगणातून अप्रतिम दृश्य दिसते. जेजुरीचे या प्रसिद्ध मंदिराचे मुख्य दैवत खंडोबा आहेत. यांच्या नावावरून या मंदिराचे नाव जेजुरी नगर असे पडले आहे, जे खंडोबा देवांना समर्पित आहे. त्यांना मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या इतर नावांनी संबोधले जाते, जे भगवान शिवचे व इतर रूप मानले जातात. मराठीत ज्येष्ठ लोकांना आदर देत असताना नावाच्या मागे बा, राव किंवा राया असे लावले जाते. म्हणूनच त्यांना खंडोबा किंवा खंडेराया असे म्हणतात. त्या ठिकाणी खंडोबाची मूर्ती घोड्यावर स्वार असलेल्या योद्धा म्हणून यजमान आहे. त्यांच्या हातात राक्षसांना मारण्यासाठी मोठी तलवार आहे. काही जण खंडोबांना शिव, भैरव, सूर्यदेव, कार्तिकेय या देवांचा संगम मानतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक लोकगीते आणि साहित्य कृतीमध्ये खंडोबांचा उल्लेख आढळतो. ब्रह्मांड पुराण नुसार मल्ल आणि मणी या राक्षसांना ब्रह्मदेवाच्या वरदानाने संरक्षण होते, म्हणून ते स्वतःला अमर समजत होते. पृथ्वीवरील संत साधूंना व अन्य लोकांना त्रास देऊ लागले. हे सर्व पाहून रागाच्या भरात भगवान शिवनी मार्तंड भैरवाचे रूप धारण केले, ज्यांना खंडोबा असेही म्हणतात. नंदीवर स्वार होऊन खंडोबा धर्तीवर आले. पृथ्वीला वाचवण्यासाठी दोन्ही राक्षसांना मारण्याचे ठरवले. असे म्हणतात की या अवतारात मार्तंड तेजस्वी सूर्यासारखे दिसत होते. पूर्ण अंगावरती हळद लावली होती. त्यांना हरिद्रा असेही म्हणतात. जेव्हा भगवान मार्तंडाने दोन्ही राक्षसांना मारले, तेव्हा मरताना त्यापैकी मणीला पश्चाताप झाला. त्यांनी आपल्या पांढरा घोडा खंडोबाला अर्पण केला आणि त्यांच्याकडून वरदान मागितले. खंडोबाच्या प्रत्येक मंदिरात त्याची स्थापना केली जाईल, त्यामुळे मानवजातीचे कल्याण होईल. खंडोबाने आनंदाने वरदान दिले. याउलट मल्लाने मानवजातीचा नाश व्हावा असे वरदान मागितले. तेव्हा भगवान क्रोधित झाले आणि मल्लाचा शिरच्छेद केला आणि त्याला मंदिराच्या पायऱ्यावर टाकले. या विचाराने की मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्ताद्वारे ते चिरडले जाईल. संपूर्ण मंदिर दगडाने बांधलेले आहे. मंदिराचे मुख्यतः 2 भाग आहेत. पहिल्या भागाला मंडप असे म्हणतात, जिथे भक्त एकत्र येतात आणि पूजा, भजन इत्यादी मध्ये सहभागी होतात. तर दुसऱ्या भागात गर्भगृह असे म्हणतात, जिथे खंडोबाची आकर्षक प्रतिमा आहे. मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी हळद म्हणजे भंडारा शिंपडण्यात आलेला आहे. मंदिरात संपूर्ण भंडारा असल्यामुळे मंदिर सोनेरी दिसते. त्यामुळे मंदिराच्या सोन्याची जेजुरी असेही म्हणतात. हिमाडपंथी बांधलेल्या या मंदिरात 10 ते 12 फूट आकाराचे पितळापासून बनवलेले कासव स्थापित केलेले आहे. मंदिरात ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची वाटणारी शस्त्रे ठेवण्यात आलेली आहेत. दसऱ्याच्या दिवशी जास्त वेळ तलवारी उचलण्याची स्पर्धा ही प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मते खंडोबा देव लहान मुलाचा जन्म आणि विवाहातील अडचणी दूर करतात अशी मान्यता आहे. यांची पूजा सर्व विधीसह सक्तीने केली जाते. मणी राक्षसाच्या प्रतिमेसमोर बोकडाचा बळी दिला जातो. दरवर्षी मल्ल आणि मणी यांच्यावर विजय साजरा करण्यासाठी 6 दिवसाची जत्रा भरते. ही जत्रा मार्गशीर्षच्या हिंदू महिन्यात साजरी केली जाते आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसाला चंपाषष्ठी असे म्हणतात. त्या दिवशी परमेश्वरासाठी भक्त उपवास ठेवतात. जेजुरी पुण्यापासून सुमारे 48 किलोमीटर आणि सोलापूरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे ते जेजुरी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक मोठ्या शहरापासून जेजुरीपर्यंत अनेक बस सेवा उपलब्ध आहेत. रेल्वे मार्ग जेजुरी रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्थान आहे. येथे पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून लोकल ट्रेन धावतात. म्हणून महाराष्ट्रातील खंडोबा मंदिराला अवश्य भेट द्या. तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला खंडोबा देवाची माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.